आता याचा विवाह झाला त्यात काय नाही, पण आता हा पत्नीच्या आहारी झाला. बिचारा. तुम्ही सगळेच पुरुष बिचारे असताना, हो ना? पण हा इथं आला होता ते केंदण फुल आणण्यासाठी. देवीला दिलेलं वचन विसरून राजकन्या उत्पावतीच्या वचनात अडकू पाहतो. अर्जुना, अरे केंदण फूल विसरलास. शेष राजाच्या मस्तकावर जे फूल आहे तेच केंदण फूल. उठ अर्जुना, ते फूल हस्तगत कर. उठ. सेनापती, जाते अर्जुनाला पकडा आणि ठार करा. पण महाराज, अर्जुन तर आपले जामात. गप्प रहा. सामात कसला एक नंबरचा चोर आहे तो. त्याला शिक्षा झाली पाहिजे. जा, पकडा, त्याला ठार करा. बाबा, हो काय बोलताय तुम्ही? अर्जुन माझे पती आहे. तुमच्या लाडक्या लेकीचे पती. पती? विश्वासघातकी आहे तो. अरे स्वतःचा क्षात्र धर्म विसरून अत्यंत विश्वासघाताने तर या नगरामध्ये प्रवेश केलेला आहे कावेबाजपणे. पती, मोठ्या विश्वासानं मी तुझा हात त्याच्या हातात दिला होता, पण एका केंदण फुलासाठी त्याने माझ्या विश्वासाला तडा दिलाय. पुत्र नारदानं चांगलीच कळ लावलेली दिसते.
त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला मृत्यूदंड झाला पाहिजे. शेष राजा, हा सगळा नियतीचा खेळ आहे. अरे गेंदण फुल जाणं हे नियतीनंच ठरवलं होतं. आता जावयाला गेंदण फुल आंदण म्हणून दिलंस असं समज आणि अर्जुनाचा स्वीकार कर. अर्जुनासारखा योद्धा तुला जावई म्हणून मिळाला त्याचा अभिमान बाळग. होय शेषराजा, हा अट्टाहास सोड. अर्जुनाचा जावई म्हणून स्वीकार कर. बाबा पाहिलं प्रत्यक्ष परमेश्वरही अर्जुनाच्या पाठीशी आहेत. बाबा आता मला पतिलाभ झाला आणि तुम्ही मृत्यूदंड. नाही बाळ, रडू नकोस, नको रडूस. हे बघ, तुझं रडणं मला व्यथित करतं, माझ्या काळजावर आघात करतं. नको रडूस. तुला दुःखात लोटून मी गेंदण फूल माझ्या मुकुटात कधीच मारणार नाहीये. चा मुली, सुखी हो, अखंड सौभाग्यवती हो. मी अर्जुनाचा माझा जावई म्हणून स्वीकार करतो. चिरंजीव भव.